प्रेक्षकांच्या वतीने देखील त्यांचा आभार व्यक्त करूया. चला गेम स्टार्ट करायचे प्लीज. कोणताही मात्र उशीर नको, कारण की भरपूर सामने कव्हर करायचे आणि टीम मीटिंग मित्रांनो करू नका प्लीज. दोन षटकांचा सामना राहील आणि याची सर्वांनी नोंद घ्या प्लीज. दोन्ही 12वा संघाचे म्हणजे दोन्ही संघाचे 12 प्रतिनिधी आमच्या सोबत जॉईन आहेत. त्यांचं सुद्धा करूया वेलकम सरचे स्वागत या स्पर्धेच्या वतीने. भरपूर आयोजकांची मेहनत आपण पाहतोय आणि नक्कीच आता शेवटच्या टप्प्यावर नक्कीच आता मात्र ही स्पर्धा येऊन ठेवले. माडस संघ आपला लगेचच रिपोर्टिंग करायचे, नाहीतर मॅनेजमेंट कमिटी जो काही निर्णय घेईल तो तुम्हाला स्वीकार करावा लागेल. शेवटचा कॉल असेल, लास्ट कॉल माडस संघाला. यानंतरचा सामना तुमचा आहे आणि लगेचच टॉस साठी देखील रिपोर्टिंग केलं तरी हरकत नाही आहे. दोन्ही संघाचे कॅप्टन उपस्थित राहिले. टॉस लगेचच आपण करून घेणार आहोत, कारण की सामना फक्त आणि फक्त 2 षटकांचा आहे याची सर्वांनी नोंद घ्या. गेम इज ऑन. मैदानामध्ये 2 बाद दाखल झालेत बॅटर देवपे संघाचे. एका साईडला असेल तो म्हणजेच भानुदास, याच्या नावाची चर्चा आपण करत होतो मागील मॅच मध्ये. एक शतकीय खेळी त्याच्या बॅटमध्ये आपण पाहिली. पहिलाच बॉल इथे फावल्या स्टेट बॅटने केलाय. क्षेत्ररक्षक येतो डीप एक्स्ट्रा कव्हरकडे आणि एक धाव इथे कंप्लीट करताना आपण पाहिली आणि एका धावेच्या मदतीने संघाचं श्री गणेशा खातं खोलताना आपण पाहतो. एक या धावेने भानुदास आणि स्वप्नील ही जोडी आपण सध्याच्या घडीला मैदानामध्ये पाहतोय. क्रमांक 1चं षटक प्रवीण त्याच्या हातामध्ये ते चेंडू सोपवलाय. या मॅच मध्ये नक्कीच हाय व्होल्टेज ड्रामा आपण पाहतोय. एक मातब्बर संघ मुरबाड टेनिस क्रिकेटमध्ये 2 संघांचा बोलबाला आपण पाहतो आणि आज गाठ पडले. पाटगावकर चषकामध्ये ऑन साईडच्या दरम्यान फटका केला. डीपमध्ये प्रोटेक्शन सेट आहे मिड विकेटला आणि नक्कीच एक धाव इथे कंप्लीट होताना आपण पाहिली. एका धावेच्या मदतीने धावसंख्या 2 या आकड्यावर पाहतोय. भानुदास आणि स्वप्नील ही जोडी पाहतोय सध्या मैदानामध्ये देवपे संघासाठी. मागील मॅच मध्ये चांगल्या पद्धतीची कामगिरी या भानुदासच्या माध्यमातून झाली होती. तो भानुदास सध्याच्या घडीला ऑन स्ट्राईकला देखील आपण पाहतोय. ओहो, स्टेट बॅटने प्रहार केलाय, लॉफ्ट केला, एक्झिक्यूटिव्ह करायचा होता फटका आणि नक्कीच कनेक्शन प्रॉपर जुळलं नाहीये आणि नक्कीच स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये अडवला गेला बॉल. ते मात्र गोलंदाज प्रवीणच्या. तिसरा बॉल डॉट बॉल. ज्या पद्धतीने विश्वास संपादन केला होता आणि ज्या पद्धतीची सुरुवात आपल्या संघासाठी हवी होती ती नक्कीच सुरुवात इथे करून देताना गोलंदाज प्रवीणला आपण पाहतोय. ओहो, ऑन साईडच्या दरम्यान आडव्या बॅटने प्रहार केलाय. शॉर्ट मिडऑनला क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित आहे. चांगली फिल्डिंग जी मात्र पाहायला मिळाली. कौतुक करावं लागेल प्रवीण या गोलंदाजाचं, कारण की आतापर्यंत त्याच्या स्पेलमधनं 4 बॉल टाकले गेले आणि 4 बॉलमध्ये फक्त आणि फक्त 3 धावा खर्च करताना पण पाहिल्या. यावेळेस थोडंसं प्रवीण समोर नतमस्तक होताना हे 2 फलंदाज, एका बाजूला भानुदास, एका बाजूला स्वप्नील. आता मात्र मोठे फटके येत नाहीये. धावांची कोंडी इथे फोडावी लागेल, तोडावी लागेल. या मॅच मध्ये जर तुम्हाला विजय संपादन करायचा असेल तर मोठा टार्गेट सेट करावा लागेल. फुल टॉस बॉल ऑन साईडच्या दरम्यान मिड विकेटला बॉल ट्रॅव्हल केला क्षेत्ररक्षकाला आणि नक्कीच फक्त आणि फक्त पुन्हा एकदा एक धाव. आणि प्रवीण या गोलंदाजाचं कौतुक 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 सातत्याने करावा लागेल, कारण की देवपे संघासाठी सातत्याने आक्रमकता जी मात्र स्वीकार करणारे 2 फलंदाज आता मात्र प्रवीण या गोलंदाजाच्या समोर नतमस्तक होताना आपण या मॅच मध्ये पाहतोय. रणसंग्राम महासंग्राम पाटगावकर चषक 2024 टेनिस बॉल क्रिकेटचा दैदित्यमान सोहळा. ओहो, पुन्हा एकदा फटका सजवला, एक्झिक्यूटिव्ह केला मिड विकेटला. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आला, तोपर्यंत फक्त आणि फक्त एक धाव मात्र घेऊ शकले. एकाहून अधिक मात्र मिळणार नाही हे देखील जाणलंय आणि एका ओव्हरचा खेळ झाला समाप्त. टीमच्या स्कोर कार्डवर आपण धावा पाहिल्या गेल्या तर नक्की 5 या आकड्यावर 2 षटकांचा सामना आहे. 5 धावसंख्या स्कोर कार्डवर आपण पाहतोय. नक्कीच थोडंसं बॅकफुटवर संघ आपण दिसतोय तो मात्र देवपे संघ आणि इथून नक्कीच कमबॅक करावा लागेल. आपल्या संघाला विजय संपादन करून द्यायचा असेल, मोठा टार्गेट इथे सेट करावा लागेल. फक्त आणि फक्त 2 षटकांचा सामना आपण पाहतोय आणि नक्कीच
या मॅच मध्ये इथे भानुदास या फलंदाजावर खूप मोठी जिम्मेदारी असेल, खूप मोठं अपेक्षा असतील आपल्या गावाच्या, आपल्या टीमच्या, आपल्या कॅप्टनच्या. भरपूर अपेक्षांचं ओझं घेऊन या मैदानामध्ये दाखल झालाय फलंदाज भानुदासला आपण पाहतोय. क्रमांक 2चं षटक इथे मार्गस्थ असेल आणि खरं तर क्रमांक 2चं षटक मात्र सनी याच्या हातामध्ये ते चेंडू सोपवलाय. चांगली कामगिरी मात्र गोलंदाजी करणार टीम कडनं आपण पाहतोय. ब्राईट ब्रदर्स आंबेगाव हा संघ आपण पाहतोय. फुलटॉस बॉल ऑन साइडला, बॉल दिला फेकून बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतोय नो फ्लॅश, सिक्सर. चेक केलं जाईल. डीआर ची मागणी पंचांनी केली आणि तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत आमच्यासोबत जॉईंट असतील या स्पर्धेसाठी. भरपूर मेहनत म्हणजेच कल्पेशजी मार्के. डीआरएचची नक्कीच रिव्ह्यू नाही आहे, पण मॅनेजमेंट कमिटीने निर्णय घेतला चेक करण्याचा, तर नक्कीच कोणत्या खेळाडू अन्याय होऊ देणार नाही आहे. कौतुक करावं लागेल मॅनेजमेंट कमिटीचं देखील. नक्कीच इथे चेक केलं जात आहे तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून. हा बॉल नो आहे की बॉल आहे हे चेक केलं जात आहे. चला नो बॉल असेल. पंचांनी जो मात्र ऑनफिल्डने अंपायर आणि नक्कीच जो निर्णय पोहोचवला होता आमच्यापर्यंत तो मात्र नक्कीच सेफ आहे आणि हा नो बॉल. वेस्ट ऑफ वाईट साठी हा पंचाने नो घोषित केलाय. आणि या वेळेस खरं तर या मॅच मध्ये कमबॅक करताना आपण पाहतोय, कारण की पहिल्या ओव्हरचा विचार केला तर फक्त आणि फक्त 5 धावा खर्च केल्या. त्यानंतर खरं तर नक्कीच वेस्ट ऑफ वाईट साठी नो बॉल जो मात्र पंचाने घोषित केला, त्यावर एक आक्रमण जो मात्र पाहायला मिळालं फलंदाज भानुदासचा आणि नक्कीच एक सिक्सर त्याच्या बॅटमधून पाहायला मिळालं. आणि या मॅच मध्ये कमबॅक करताना सध्याच्या घडीला आपण पाहतोय महाराज संघाचा कॅप्टन इथे उपस्थित आहे आणि त्यांचं देखील करूया वेलकम सरचे स्वागत. उडा डोले पहा नीट. फ्री हिट बॉल इथे आक्रमण पुन्हा एकदा केलंय, पाहावं लागेल. झेल कलेक्ट केला, शोधूनच नक्कीच कॅप एक्झिक्यूट केला होता भानुदासने, शोधून कॅच दिला होता, पण नक्कीच फ्री हिट असल्या कारणाने ते 2 धावा इथे कंप्लीट होताना आपण पाहतोय. आणि नक्कीच या मॅच मध्ये कमबॅक करताना देवपेश संघाला आपण पाहतोय. नक्कीच भानुदासचा विचार केला तर कोणत्याही क्षणाला मोठे फटके खेळण्याची क्षमता त्याच्याकडे आहे. आणि धावसंख्येचा विचार केला 14 धावा टीमच्या स्कोअर कार्डवर. ओहो, ब्लॉक होलचा बॉल खोदून काढलाय क्षेत्ररक्षक आणि चुकी झाली आणि चुकीचं रूपांतर 4 धावेमध्ये होताना पाहतोय. आता मात्र पुन्हा एकदा या मॅच मध्ये शिरकाव करताना संघ आपण पाहतोय देवपेश संघ. म्हाडस आणि चेई संघाचा कॅप्टन इथे उपस्थित आहे आणि त्यांचा नाणेफेकीचा कॉल इथे संपन्न होणार आहे. आणि तसेच सन्माननीय दिलीपजी मार्के यांच्या शुभ हस्ते हा नाणेफेकीचा कॉल संपन्न होणार आहे. इथे भाऊला ट्रॅव्हल केला, एक्झिक्यूट केले, फटका डीप मिड विकेटला 1 धाव इथे कंप्लीट आणि दुसऱ्या धावेचा कॉल दिला होता आणि डेफिनेटली ते दुसरी धाव कंप्लीट होऊ शकली नाही आणि रॉंग कॉलचा शिकार होतोय. फेलिंग प्रे टू रॉंग कॉल आणि नक्कीच चुकीच्या कॉलचा शिकार होताना आपण बॅटर स्वप्नीलला पाहतोय. आणि विकेट क्रमांक पहिली मैदानामध्ये बॅटिंग करणारी टीम देवपे या संघाला. चला म्हाडस संघाचा कॅप्टन आणि
चेई संघाचा कॅप्टन विनंती असे टॉसर रिपोर्टिंग करा आणि सन्माननीय दिलीपजी मार्के हे तर मुख्य व्यासपीठावर आमचे विराजमान आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते हा नाणेफेकीचा कॉल इथे संपन्न होणार आहे. न्यू बाटर आपण पाहू शकाल धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 19 या आकड्यावर आणि न्यू बाटर आपण पाहतोय आशुतोष गायकवाडला आपण पाहतोय या मॅच मध्ये. आतापर्यंत 3 बॉल जे मात्र पाहायला मिळाले समीरचे. अजूनही 3 बॉल शेष असतील या ओव्हर मधले. ओहो इथे पाहावं लागेल नक्कीच व्हाईट बॉल आणि व्हाईट बॉलच्या स्वरूपात धावसंख्यामध्ये वाढ होताना आपण पाहतोय 20 या आकड्यावर. पहिल्या ओव्हरचा विचार केला तर खरं तर नक्कीच बॅकफुटर होता तो संघ म्हणजे देवपे संघ. त्यानंतर कमबॅक दुसऱ्या ओव्हरमध्ये पाहायला मिळालं कारण की एक मेजवानी संधी पहिल्या बॉलवर प्राप्त झाली. 3 बॉल आतापर्यंत झालेत आणि अजूनही 3 बॉल शेष असतील या ओव्हर मधले. इथे एक्झिटिव्ह केले फटका पाहूया डीप एक्स्ट्रा कव्हरकडे. एक धाव लावून द कार्पेट जमिनीला गुदगुल्या करत 2 धावांची इथे मागणी केली आणि सेकंड धाव डेफिनेटली इथे कंप्लीट होताना आपण पाहतोय. चांगली गुड रनिंग बिटवीन द विकेट दोघांच्या माध्यमातून इथे पाहायला मिळाली. खरं तर शिवाच्या आतंकेने या 2 धावा घेण्यामध्ये यश इथे संपादन केलं. पहिल्या ओव्हरमध्ये नक्कीच नतमस्तक होताना देवपे संघ आपण ते मात्र आंबेगाव या संघासमोर पाहिलं. पण आता मात्र पुन्हा एकदा कमबॅक करून थोडंसं इथे वर्चस्व गाजवताना देवपे संघाला आपण पाहतोय. ओहो चांगला फटका सजवला एक्झिटिव्ह केलाय पाहूया. क्षेत्ररक्षक आहे शॉर्ट फाईनला. पंचांकडे अपील केली होती पण पंचांनी कोणती दाद दिली नाही. चांगली पंचगिरी आजच्या दिवसामध्ये त्यांची आपण पाहतोय. त्यांचं सुद्धा करूया कौतुक मनपूर्वक आभार व्यक्त करूया कारण की वेळात वेळ काढून ते देखील या स्पर्धेला त्यांनी उपस्थिती दाखवली. अजून एका बॉलचा खेळ बाकी असेल शेवटचा बॉल आणि नक्कीच बॅटर कोण असेल तर आशुतोष गायकवाड. ओहो फटका सजवायचा होता. मिनी हेलिकॉप्टर खेळायचा प्रयत्न केला होता. कॉल थोडा चुकीचा आला आणि नक्कीच टीमसाठी विकेट सॅक्रिफाईस करताना भानुदासला आपण पाहिलं. पाहता 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 2 ओव्हरमध्ये तब्बल टीमच्या स्कोर कार्डवर धावा जोडल्या गेल्या 23 या आकड्यावर आणि विजयासाठी गरज असेल 24 धावांची. म्हाडस संघ आणि चेई संघ चला टॉस साठी. चेई संघ इथे नाणेफेकीचा कॉल जिंकून प्रथमतः बॅटिंग जे मात्र स्वीकारले इन्व्हाइट केले फिल्डिंग साठी ते म्हणजेच म्हाडस या संघाला. पुढील मॅच नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. चांगली मॅच आपल्या समोर रंगेल यात काही शंका नाही आहे. चला स्पीडअप करा देवपे संघ. फिल्डिंग सेट करा आपली आणि सलामीचे 2 बॅटर ब्राईट ब्रदर्स आंबेगाव संघाचे लगेच क्विक मैदानामध्ये दाखल करायचे.
तर 12 बॉल आणि 24 धावांचं समीकरण असेल या मॅच मध्ये. नक्कीच मागील मॅच मध्ये आशुतोष गायकवाडचा विचार केला तर एका ओव्हरमध्ये 3 विकेट घेऊन फक्त आणि फक्त 1 धाव खर्च केली होती. तोच आशुतोष गायकवाड आता आपण गोलंदाजी करण्यासाठी पाहतोय. 12 बॉल 24 धावांचं आव्हान या मॅच मध्ये चेस होईल का डिफीट होईल हे मात्र पाहणं गरजेचं राहील. तर प्रवीण विदे आणि सनी कथोरे ही जोडी आपण मैदानामध्ये पाहतोय. आशुतोष गायकवाडला आपण क्रमांक 1च्या षटकामध्ये पाहतोय. चला स्पीडअप करा. गेम इज ऑन करूया आपण. आशुतोष गायकवाडला प्रथम ओव्हर करताना पाहतोय. पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल थोडा वाईट बॉल आपण पाहतोय. थोडीशी नक्कीच लाईन मिस करताना आपण पाहिली. एका अनुषंगाने वाटलं होतं की चांगली लाईन असेल पण नक्कीच ऑनफिल्डच्या अंपायरच्या भूमिकेत आपण पाहतोय चांगली पंचगिरी गेले 3 दिवस आपण त्यांच्या माध्यमातून पाहतोय. ओहो इथे पुन्हा एकदा लाईन थोडी मिस करताना खराब लाईन. अजूनही लाईन आणि लेंथ आशुतोष गायकवाडला मिळत नाहीये. पण मागील मॅचचा विचार केला तर त्या अनुषंगाने खरोखर 3 विकेट घेऊन फक्त आणि फक्त 1 धाव खर्च केली होती आणि 24 धावांचा पाठलाग करताना सध्याच्या घडीला बॅटिंग टीम ब्राईट ब्रदर्स आंबेगाव संघाची 2 धावसंख्येवर आपण पाहतोय. ओहो अडवा बॅटने प्रहार करायचा होता. बॅट आणि बॉलचा इथे संपर्क नाहीये. विचार केला तर हा डॉट बॉल आपण पाहतोय. कमबॅक या मॅच मध्ये सध्याच्या घडीला करताना तो मात्र गोलंदाज आशुतोष गायकवाडला आपण सध्या पाहतोय. मॅच मध्ये कमबॅक करायचं होतं कारण की पहिले 2 बॉल वाईट आल्यानंतर डॉट बॉल टाकणं म्हणजेच एक चांगलं कमबॅक. हो सेन्सिबल क्रिकेट खेळायचा इथे प्रयत्न केला होता. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. टप्पा पडला त्यानंतर थोडीशी उचली घेताना पाहिलं आणि आता विचार केला तर की 2 बॉल आणि फक्त 2 धावा खर्च करताना या मॅच मध्ये 24 धावांचं आव्हान आहे आणि नक्कीच आता आवश्यकता असेल 10 बॉल आणि 22 धावांची. 10 बॉल आणि 22 धावांची आवश्यकता मॅच मध्ये. हो फक्त एक्झिटिव्ह केले पाहूया. पॉइंटला क्षेत्ररक्षकाला चकून बॉल होते फरार सीमारेषा पार. अलाय चौकार. या चौकाराने नक्कीच पुन्हा एकदा अपेक्षा जागृत करणार हा चौकार ब्राईट ब्रदर्स या आंबेगाव संघाला. आता विचार केला तर 10 बॉल आणि 22 धावांची आवश्यकता असताना एक चौकार ठोकलाय आणि नक्कीच आता आवश्यकता असेल 9 बॉल आणि 18 धावांची. 12.00च्या सरासरीने ही धावगती काढावी लागेल. तसेच या स्पर्धेसाठी अत्यंत मेहनत घेणारे म्हणजेच सचिनजी धुमाळ यांचं नुकताच इथे शुभागमन झाले आणि त्यांचं सुद्धा करूया वेलकम. सरचे स्वागत. बॅटची कडा आणि कोणतीही चूक करत नाहीये आणि पहिला गडी तंबूच्या आसराला जाताना या मॅच मध्ये पुन्हा एकदा कलाड्डे देणारी एक विकेट, फार मोठी विकेट लागते बॅटिंग टीम आंबेगाव या संघाला. थोडीशी चिंतेची बाब बनली असेल. पहिली विकेट इथे गमवताना आपण पाहतोय. या मॅच मध्ये आता आवश्यकता असेल 8 बॉल आणि नक्कीच धाब्यांची गरज असेल ती मात्र 18.
चांगली गोलंदाजी जी मात्र पाहायला मिळाली आणि विकेट गमावताना आपण पाहिली फलंदाज सनीची. सनी कथोरे आपल्या संघाची विकेट 7 सोडताना आपण पाहतो या मॅच मध्ये. नक्कीच भरपूर चांगली कामगिरी आशुतोष गायकवाडची आपण पाहतो या मॅच मध्ये देखील, कारण मागील मॅच मध्ये देखील चांगली केली होती कामगिरी या मॅच मध्ये देखील. आणि आजच्या दिवसामध्ये पाटगावकर चषकामध्ये आपल्या नावाचा बोलबाला सध्याच्या घडीला करताना आशुतोष गायकवाडला आपण पाहतोय. स्कूपचा फटका केलायचा होता आणि परफेक्ट कॅच, कॅच ऑफ द डे. व्हॉट अ कॅच, बिलियन, अप्रतिम क्रिकेटचं सौंदर्य जपणारा झेल या मॅच मध्ये आपण पाहतोय. धक्का क्रमांक दुसरा मैदानामध्ये बॅटिंग करणारी टीम आंबेगाव या संघाला. कौतुक कौतुक कौतुक. ज्या पद्धतीने गोलंदाजी हवी होती आपल्या संघासाठी, गावाने टाकलेला विश्वास, संघाने टाकलेला विश्वास आणि कॅप्टनने टाकलेला विश्वास सातत्यात आणायचं होतं आणि त्या पद्धतीची कामगिरी या मॅच मध्ये आशुतोष गायकवाड करताना आपण पाहतोय. शेवटचा बॉल असेल, धावसंख्येचा विचार केला 6 या आकड्यावर 24 धावांचा पाठलाग करताना आणि आता 7 बॉल 18 धावांची आवश्यकता मॅच मध्ये. हाय व्होल्टेज ड्रामा. ओहो, थोडी लाईन खराब होताना आपण पाहतोय आणि व्हाईट बॉलच्या स्वरूपात धावसंख्येचा विचार केला तर एक्स्ट्राच्या स्वरूपात वाढताना आपण पाहतोय आणि धावसंख्या 7 या आकड्यावर आपण पाहतोय. जुनी मात्र आवश्यकताचे 7 बॉल 17 धावेंची या मॅच मध्ये. शेवटचा बॉल या ओव्हर मधला, लास्ट बॉल. ओहो, फटका एक्झिटिव्ह केला पाहूया आणि नक्कीच वाईडिस लोंगो आपला क्षेत्रशक्ती ते आहे दुसऱ्या धावेची ते मागणी केली आणि थोडं चुकीचं कॉल आलं आणि विकेट आपली सॅक्रिफाईस करावी लागली. या मॅच मध्ये आता धक्का क्रमांक जो मात्र तिसरा बसतोय बॅटिंग करणारी टीम आंबेगाव या संघाला. आता या मॅच मध्ये समीकरण उर्वरित राहिलंय ते मात्र 6 बॉल आणि 16 धाव्यांची आवश्यकता मॅच मध्ये. 6 बॉल 16 धावा. एका साईडला झुंज देताना आपण पाहतोय आंबेगाव संघ, एका साईडला झुंज देताना पाहतोय देवपे संघ. दोन संघांच्या दरम्यान हे मॅच पाहतोय. क्रमांक 2चं षटक जे मात्र भानुदास याच्या हातामध्ये सोपवलाय. पहिल्या ओव्हरचा विचार केला तर आशुतोष गायकवाडने केलं. आशुतोष गायकवाडने आपली कामगिरी चोखरित्या पार पाडली. त्यानंतर क्रमांक 2चं षटक आता भानुदास कशा प्रकारे टाकलं जाईल. चांगली कामगिरी, जबरदस्त गोलंदाजी सातत्याने त्याच्याकडनं आपण पाहतो. एक अष्टपैलूची कामगिरी आपल्या संघासाठी सातत्याने करत असतो. आज पुन्हा एकदा पाटगावकर चषकामध्ये दाखल झालेत. क्रमांक 2चं षटक मार्गस्थ असेल. एकाला मात्र रोखावे लागतील, एकाला ठोकावे लागतील. 6 बॉल 16 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. पहिल्या बॉलवरचं आक्रमण आला. पुन्हा एकदा आशेचं किरण जागृत होईल. ते मात्र बॅटिंग करणारी टीम आंबेगाव संघासाठी. पहिलाच बॉल हवेमध्ये, बॉल आशुतोष गायकवाड येतो आणि नक्कीच झेल सोडला गेला. हा झेल सोडलाय की मॅच सोडलाय येणारी नक्की वेळ ठरवून जाईल. सध्याच्या घडीला विचार केला तर अशा चुका सातत्याने कमी दिसून येतात त्या खेळाडू आशुतोष गायकवाडकडनं, पण आता थोडीसा इथे जे प्रेशर होतं त्या प्रेशर मुळे हा झेल इथे नक्की सोडला गेला. ओहो, अडवा बाटने पुन्हा एकदा प्रहार करायचा होता. बाटाने बॉलचा इथे संपर्क नाहीये आणि विचार केला तर हा डॉट बॉल. आता आवश्यकता असेल या मॅच मध्ये 4 बॉल 16 धाव्यांची. एका साइडला देवपेश संघ, एका साइडला आंबेगाव संघ. दोन संघांच्या दरम्यान हे मॅच पाहतोय. आजच्या दिवसामध्ये चांगली कामगिरी दोन्ही टीम कडनं पाहिली आपण आणि नक्कीच खरं तर आता या तिसऱ्या राऊंड मध्ये हा मॅच आपण पाहतोय. पाहावं लागेल 4 बॉल आणि 16 धावांची आवश्यकता मॅच मध्ये. स्पीडअप करा मित्रांनो, कारण की आजचा दिवस क्रमांक शेवटचा ग्रँड फिनालेचा दिवस पाटगावकर चषकाचा. तर नक्कीच भरपूर सामने आपल्याला कव्हर करायचे आणि फायनल मॅच आपल्याला बॅड लाईटच्या अपीलच्या आतमध्ये कव्हर करायचे.
हो आडव्या बॅटने प्रहार केल्या. पाहूया बिशप मध्ये फटका सजवला, एक्झिक्यूटिव्ह केलाय. क्षेत्ररक्षक येतोय बॉलवर 2 धाब्यांची ते मागणी केले आणि पाहावं लागेल 2 धाबा इथे कंप्लीट होतील का, प्रश्नचिन्ह पडलाय आणि पाहावं लागेल 2 धाबा इथे घडलंय का या मैदानामध्ये. नक्कीच विकेट किपरला समजलं नव्हतं. अजूनही मात्र क्रॉपिंग फ्रीज वर्षा मात्र जागा सोडली नव्हती फलंदाजाने आणि नक्कीच व्यवस्थितरित्या या 2 धाबा इथे कंप्लीट करताना. आणि आता आवश्यकता असेल या मॅच मध्ये 3 बॉल आणि 14 धाब्यांची आवश्यकता. एखादा मोठा फटका या मॅच मध्ये कमबॅक करू शकतो, यात काही शंका नाहीये. पण पाहावं लागेल, तारणहार बनावा लागेल, संकट मोचकची कामगिरी करावा लागेल या 2 बॅटरला. 3 बॉल 14 धावांची आवश्यकता मॅच मध्ये. गेम अजूनही ऑन आहे, अजूनही सामना मात्र मित्रांनो संपला नाहीये. एखादा मोठा फटका पुन्हा एकदा या मॅच मध्ये कमबॅक करू शकतो. सध्याच्या घडीला भानुदास त्याचं कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीने आशुतोष गायकवाडनी गोलंदाजी केली त्याच्या पावलावर पाऊल ठेवून सध्याच्या घडीला गोलंदाजी करताना आपण भानुदासला देखील पाहतोय. 3 बॉल 14 धावा 14 धाब्यांची आवश्यकता मॅच मध्ये. ओहो आडव्या बॅटने प्रहार केलाय. या मॅच मध्ये पुन्हा एकदा शिरकाव मजबूत करताना बॉल दिलाय बॉर्डर लाईनच्या बाहेर फेकून. A1 क्वालिटीचा मॅक्झिमम पॉवरफुल ब्युटिफुल सिक्सर. क्रिकेटचा नेत्र दीपक आणि सौंदर्य जपणारा षटकार आलाय. या बॉलवर विचार केला तर नक्कीच खरं तर पुन्हा एकदा आनंदाचा वातावरण तयार करून देताना आपण पाहतोय. आता या मॅच मध्ये आवश्यकता असेल 2 बॉल आणि 8 धाब्यांची. 2 बॉल 8 धाब्यांची आवश्यकता या मॅच मध्ये. हाय व्होल्टेज ड्रामा आपल्या समोर. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. 2 बॉल 8 धाब्यांची आवश्यकता. ओहो आडव्या बॅटने प्रहार केला, इथे फावल लागेल. एकदा इथे कंप्लीट केले, एक्झिक्यूटिव्ह केला फटका. क्षेत्ररक्षक येतोय बॉलवर, दुसऱ्या धावाची ती मागणी ती कंप्लीट होईल का. आणि जिबाच्या आतंकीने या 2 धाबा इथे कंप्लीट करताना आपण पाहतोय. आज आम्हाला आमच्या गावासाठी लढायचे आणि नक्कीच तशा प्रकारचं उदाहरण सध्याच्या घडीला हे 2 फलंदाज देताना आपण पाहतोय. जिबाची पर्वा न करता या 2 धाबा इथे पूर्ण केल्या. आणि आता आवश्यकता असेल या मॅच मध्ये 1 बॉल 6 धाब्यांची आवश्यकता. पुन्हा एकदा असेच किरण जागृत झाले ते मात्र बॅटिंग करणार टीम समोर म्हणजेच आंबेगाव या संघासाठी. 1 बॉल 6 धाब्यांची आवश्यकता. मॅच मध्ये घडेल काय बिघडेल काय. एखादा मोठा फटका इथे मात्र विजय संपादन करेल आंबेगावाला. एखादा डॉट बॉल इथे विजय संपादन करून देईल देवपे संघाला. 2 संघांच्या दरम्यान ही मॅच पाहतोय. 1 बॉल 6 धाब्यांची आवश्यकता. हाय व्होल्टेज ड्रामा आजच्या दिवसातील क्वालिफायचा मॅच. कोण मात्र बक्षीस पात्र मध्ये इथे मात्र धडक मारेल. येणाऱ्या नक्कीच 1 बॉल ठरून जाईल. एका बॉलची आवश्यकता. 1 बॉल 6 धाब्यांची आवश्यकता मॅच मध्ये. घडेल काय. ऑन स्ट्राईकला आपण सध्या पाहतोय प्रवीण. त्याने मात्र नक्कीच 2 बॉलवर 8 धाबा मात्र काढण्यामध्ये यश इथे संपादन केलं. एक षटकार त्याच्या बॅटमधनं पाहायला मिळाले. एक दुहेरी धाव जीवाच्या आतंकीने पूर्ण करताना आपण पाहिले. आणि आपल्या संघासाठी संकट मोचकची कामगिरी या मॅच मध्ये करेल का. 1 बॉल 6 धाब्यांची आवश्यकता. हे विसरून चालणार नाहीये. प्रेक्षकांच्या नजरा देखील या मॅच वर लागल्यात कारण की गेम ऑन आहे. कारण की ज्या फलंदाजाने मागील बॉलवर षटकार मारून आपल्या संघाला पुन्हा एकदा आशेचं किरण दाखवलंय तोच फलंदाज सध्याच्या घडीला ऑन स्ट्राईकला पाहतोय. एखादा मोठा फटका येऊन हा MS धोनी स्टाईलने सामना फिनिश करेल का. मॅच ऑन आहे. चला क्विक कोणताही मात्र उशीर नको मित्रांनो. टीम मीटिंग ही नको. आणि चला चला बॅटर आपण लगेचच क्विक रेडी व्हायचे प्लीज. प्रेक्षकांच्या नजरा या मॅचवर आणि नक्कीच काळजाची धडधड हृदयाची ठकठक वाढवणारा हा सामना आपण पाहतोय. 1 बॉल 6 धाब्यांची. हाय व्होल्टेज ड्रामा आपल्या समोर. रणसंग्राम महासंग्राम पाहतोय. पाडगाव कर चषकाचा क्वालिफायची मॅच आपण पाहतोय. कोण होईल बक्षीस पात्र मध्ये. 1 बॉल 6 धावा. मोठा फटका. ओहो इथे फटका बिग हिट करायचा प्रयत्न केला होता आणि नक्कीच खेळपट्टीला नतमस्तक करून नक्कीच आपलं सेलिब्रेशन करताना आपण भानुदासला पाहतोय. चांगली मॅच आपल्या समोर इथे रंगताना पाहिली.
चांगली नक्कीच हाय व्होल्टेज ड्रामा पण पाहिला आणि आजच्या दिवसामध्ये ज्यांनी आपल्या गावाच्या नावाचा डंका वाजवला बोलबाला वाजवला तो देवपे संघ. कॉंग्रॅच्युलेशन. हार्डलक संघ आंबेगाव त्यांनी देखील चांगला संघर्ष केला. चला फिल्डिंग सेट करायचे प्लीज. जे काही सेलिब्रेशन करायचे ते मैदानाच्या बाहेर करा. देवपे संघ चांगला शिस्तप्रिय खेळ आजच्या दिवसामध्ये तुमच्याकडनं आम्हाला पाहायला मिळाला. आता थोडं आम्हाला सहकार्य करा. जो काही सेलिब्रेशन करायचे प्लीज मैदानाच्या बाहेर करा प्लीज. रिक्वेस्ट करतो. म्हाडस संघ आणि चेई संघ चला रेडी राहायचे. चला मैदानामध्ये क्विक दाखल व्हायचे प्लीज. चेई संघ आणि म्हाडस संघ